आता बातमी येते सांगलीमधून। जयंत पाटलांच्या कारखान्याचे नाव रात्री अज्ञातानं बदललेलं आहे। राजाराम बापू कारखान्याचे नाव बदलून राजे विजय डफळे असं लिहिण्यात आलं होतं। कारखान्याचे नाव अज्ञातानं बदलल्यामुळे जत तालुक्यामध्ये खळबळ माजली। तर सकाळी पुन्हा राजे विजय डफळे नावाचा बोर्ड हटवण्यात आला। तर जयंत पाटलांच्या कारखान्याचं नाव एका रात्रीत अज्ञातानं बदललं। सांगलीमधल्या राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचं नाव एका रात्रीत राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं करण्यात आलं होतं। काल रात्री काही लोकांनी अज्ञात इसमानी राजाराम बापू कारखान्याच्या नावावर राजे विजय डफळे कारखान्याचे स्टिकर चिकटून किंवा राजाराम बापू कारखान्याच्या नावावर काळीमा फासून या ठिकाणी प्रकार घडलेले। ह्या प्रकारचे आपण तीव्र शब्दात निषेध करतो। कायदेशीर बाबीचा तपासणी करून पोलीस स्टेशनमध्ये आपण तक्रार या ठिकाणी दाखल करणार आहोत। जे योग्य ते घेतील ते कायदेशीर जे काय कारवाई करण्यात येईल ते करण्यात आपण कमी पडणार नाही, हे सर्वांना मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो। जत विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा। लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना या व्यक्त झालेल्या आहेत। आपल्या माध्यमातून ती सर्व बातमी बघितली। ज्या कोणी हे काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर मी स्वतः उभा आहे। रस्त्यावरची आणि न्यायालयातली लढाई सभासद शेतकऱ्यांनी लढाईची ठरवली आहे आणि त्या दोन्ही लढाईमध्ये मी सभासदांच्या सोबत ठामपणे उभा राहणार आहे। काही जाणकार लोकांचं म्हणणं आहे कारखाना यांनी विकत घेतला, परंतु या कारखान्याच्या नावाचा बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही। आता साखर आयुक्त याबद्दल अत्यंत व्यवस्थितपणे सविस्तरपणे आपल्याला माहिती देतील। माझ्याकडे ती अधिकृत माहिती नाही, परंतु जी जबाबदार लोक आहेत ज्यांनी कारखान्यामध्ये काम केलंय त्यांचं असं म्हणणं आहे की राजे विजयसिंह डफळे कारखाना असंच नाव या कारखान्याचं आहे। परंतु जरी आता त्यांनी नाव बदललं तरी आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे। जोपर्यंत हा कारखाना सहकारी होत नाही, सभासदांचा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही।